नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण इथे आज पाहणार आहोत. सामान्य ज्ञानाचे राज्यशास्त्राशी संबंधित असलेले प्रश्न यामध्ये आपण घेणार आहोत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राबद्दल एक भीती असते. काही नाही, सोपं असतं. फक्त लक्षात ठेवणं, जेवढे तुम्ही कलम वाचता ते कलम लक्षात ठेवले आणि सातत्याने कुठल्याही गोष्टीचं उजळणी करणं फार महत्वाचं आहे. जितकं तुम्ही उजळणी करणार तितकीच काय होणार, लक्षात तुमच्या राहण्याची टक्केवारी वाढत जाणार. आणि एकदा टक्केवारी वाढली की मग काही कठीण वाटत नाही, कारण आपल्याला माहिती असतं हे उत्तर, याचं उत्तर काय आहे. कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच असणार. त्यामुळे आपण हे आजचे जे प्रश्न आहेत हे राज्यशास्त्राशी निगडीत आहेत. तर आपण आता सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. चला, याबद्दलचा पहिला प्रश्न कोणता आहे बरं? अतिसंभाव्य. बऱ्याच वेळेला आपल्याला असे प्रश्न येऊन गेलेत, त्यामुळे इथे काय दिसतंय तुम्हाला, अतिसंभाव्य प्रश्न है ना. चला, इथे आपण पाहूया पहिला प्रश्न काय बरं. पहिला प्रश्न हा आहे, भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आलेला आहे. आता ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी हा जेव्हा शब्द येतो तर त्याचा मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. काय बरं? मार्गदर्शक तत्वे. आलं का लक्षात? आता मार्गदर्शक तत्वे म्हटलं तर भाग कोणता येतो, तर भाग 4 यामध्ये मार्गदर्शक तत्वे येतात. आलं का लक्षात? म्हणजे केंद्राने ज्या काही योजना, ज्या काही विविध प्रकारचे प्रकल्प हाताळते किंवा ते आणते, बरोबर की नाही, आणि त्याचबरोबर ती राज्याला तसं मार्गदर्शन करते. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं मी एक उदाहरण घेऊया, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संकल्पना, बरोबर की नाही, राज्याची काय होती, तर कल्याणकारी, प्रजेचं हित हे त्यांचं सर्वात महत्वाचं होतं. तर मार्गदर्शक तत्वे नेमकं तसंच आहे की जनतेचं कल्याण, प्रजेचं, जनतेचं, जे आपले राज्य आहेत त्या सगळ्यांचं कल्याण त्यातनं व्हावं म्हणून मार्गदर्शक तत्वे कल्याणकारी राज्याचा उल्लेख करतात. त्यामुळे नेहमी कधी कशाही पद्धतीने विचारला, आता मार्गदर्शक तत्वांचं कलम काय आहे, तर कलम आहे 36 ते 51, बरोबर की नाही. भाग 4 मध्ये 36 ते 51 मार्गदर्शक तत्व आहेत. आणि या मार्गदर्शक तत्वामध्ये महत्वाचं कोणतं कलम आहे, तर कलम 44. हे काय आहे, समान नागरी कायद्याबद्दलचं आहे. काय आहे, समान नागरी कायदा. याचा आता पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर कोणतं केलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर कोणतं राज्य, उत्तराखंड. आणि स्वातंत्र्या अगोदर कोण होतं, अगोदर तर ते होतं गोवा, गोवा राज्य. स्वातंत्र्या अगोदर गोवा, स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड राज्य. कलम 44 तुम्हाला महत्वाचा आहे. मूलभूत अधिकार हा कोणता येतो, भाग 3 मध्ये येतो. कलम 12 ते किती, 35, बरोबर की नाही. 36 ते 51 हे काय येतात, मार्गदर्शक तत्वामध्ये है ना. मूलभूत अधिकार हे मूलभूत हक्क तेच आहे. सरनामा कोणी सादर केला होता, पंडित नेहरू. हा मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा कितवा प्रश्न होता, पहिला, बरोबर की नाही. दुसरा प्रश्न घेऊया आपण. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत. आता मार्गदर्शक तत्वे जी आहेत ही कोणत्या बरं, आयर्लंड कडनं घेतलेत, बरोबर की नाही. हा कोणाकडनं घेतलेले आहेत, आयर्लंड. पर्याय क्रमांक 4. ओके. आता मार्गदर्शक तत्वे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. इंग्लंड कडनं आपण काय घेतलंय, पार्लमेंटरी, म्हणजेच काय, संसद जी आहे. आता संसद म्हटलं तर संसद कोणामध्ये येते, तर लोकसभा, बरोबर की नाही, राज्यसभा आणि राष्ट्रपती, बरोबर की नाही. सध्या बघा याचे अध्यक्ष कोण आहेत, ओम बिर्ला. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, ओम बिर्ला. याचे कोण होते, जगदीप धनखड, बरोबर की नाही. यांनी आता काय दिलाय, राजीनामा, बरोबर की नाही. हा कलम 80 अ अंतर्गत. राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू, बरोबर की नाही. आता राज्यसभा कलम कुठला येतो, कलम येतो 80, बरोबर की नाही. लोकसभेचा कलम कोणता येतो, 81.
बरोबर की नाही? कलम किती आहे? 81. आणि राष्ट्रपतीचा कलम कोणता आहे तो? कलम 52. बरोबर की नाही? दक्षिण आफ्रिकेकडनं आपण काय घेतलंय? घटना दुरुस्ती. रशियाकडनं काय घेतलंय? मूलभूत कर्तव्य. रशिया, जापान. इंग्लंडकडनं आपण संसद घेतलंय. आयर्लंडकडनं काय घेतलंय? मार्गदर्शक तत्वे. आता 9 सप्टेंबरला राज्यसभेच्या सभापती यांचं काय होणार आहे? निवडणूक होणार आहे. आता उपराष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपती याच्या निवडणुकीमध्ये कोण असतात? लोकसभा आणि राज्यसभा सर्व, म्हणजे नामनिर्देशित 12 जे राष्ट्रपती करतात ते 238 निवडून आलेले राज्यसभेतले आणि लोकसभेचे 543 हे सर्व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 3, घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले? आता घटना दुरुस्ती मगाशीच मी म्हटलं आपण कोणाकडनं घेतले? दक्षिण आफ्रिका. बरोबर की नाही? याचा कलम कोणता येतो? कलम येतो 368. किती येतो? 368. 368 हा जो कलम आहे ज्याला आपण काय म्हणणार? 368. या कलमात घटना दुरुस्ती दिलेली आहे. घटना दुरुस्ती म्हणजे काय? तर एखादा कायदा केल्यानंतर, बरोबर की नाही, त्यातनं पूर्णतः तो काढता येत नाही. बरोबर की नाही? काढायचा झाला किंवा त्यात बदल करायचे झाले, बरोबर की नाही, किंवा संविधानातलं कोणतंही कलम आहे ते कलम काढण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी काढता तर पूर्ण, म्हणजे आता संविधानातले काही महत्व आहे, मुळात संविधानच पूर्ण बदलता येत नाही, तसं त्याला तयार केलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला काही बदल करायचे झाले तर त्यासाठी दिलेली ही काहीतरी वाट आहे. आलं का लक्षात? म्हणजेच पूर्ण बदलता येणं, कारण प्रत्येकाच्या मनात आलं तर प्रत्येक सरकार आपापलं संविधान बनवेल. बरोबर की नाही? आपापल्या परीने. मग तसं न होता संविधान तसंच राहावं आणि त्या कलमांमध्ये बदल करण्यात यावा. अर्थात यासाठी लोकसभा आणि राज्यसभा दोघांची सहमती लागते आणि मग राष्ट्रपती त्याच्यावर सही करतो. आतापर्यंत एकूण किती झालेल्या आहेत घटना दुरुस्ती? एकूण झालेले आहेत 106. नारी शक्ती वंदन 106. ओके. अमेरिकेकडनं न्याय जे आहेत त्याचं पुनर्विलोकन, इंग्लंडकडनं पार्लमेंट, जपानकडनं मार्गदर्शक कर्तव्य है ना. चला प्रश्न क्रमांक 4, घटना परिषदेची पहिली बैठक जी आहे ही पहिली बैठक कधी पार पडलेली आहे? तर 9 डिसेंबर 1946 ला है ना. घटना सभा म्हणा किंवा परिषद म्हणा, 9 डिसेंबर ही होती दुसरी. ही काय होती? दुसरी बैठक, जी 11 डिसेंबर 1946 ला झाली. इथे नाही, 47 आहे. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946. हे लक्षात ठेवा. पहिली बैठक 9 डिसेंबर. याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, हे याचे अध्यक्ष होते. ओके. आणि दुसऱ्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? काय झाले कायमस्वरूपी म्हणून? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आलं का लक्षात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले आणि भारताचे पहिले राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा कार्यकाळ त्यांचा 1952 ते 1962 आहे. ठीक आहे. चला 5वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? तर याचा फंडामेंटल राईट मध्ये येतं. कोणत्या कलमांतर्गत? कलम 14. बरोबर की नाही? आता संविधानाचा कलम कोणता आहे? संविधानाचा भाग पहिला आपण घेऊया, भाग 3 मध्ये. काय आहेत? मूलभूत हक्क किंवा अधिकार. बरोबर की नाही? आता याच्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये किती आहे? कलम 12 ते 35. बरोबर की नाही? यामध्ये 14 जे आहे, 14 हे काय आहे? समान. भारतीय नागरिक कायद्यापुढे काय आहे? समान. बरोबर की नाही? बघा 16 काय आहे? जे काही आहेत, बरोबर की नाही, म्हणजे सार्वजनिक कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, समान संधी मिळणार नोकरीच्या ठिकाणी, ते कलम 16 आहे. आलं का लक्षात?
17. आता 12 13 इतकं काही नगण्य आहेत, जास्त तुम्हाला 14 15 16 17 18 19 20 21. 20 आणि 21 हे कधीही म्हणजे आणीबाणीच्या काळात सुद्धा काढले जात नाहीत, हे लक्षात ठेवा. विलंबित होत नाहीत, विलंबित म्हणतोय, निलंबित होत नाहीत. आणि 21A हा शिक्षणाच्या बाबतीत आहे. आलं का लक्षात? मुलं इथे खूप गल्लत करतात. तर हे सगळे लक्षात ठेवा. 14 15 16 17. आता याच्यामध्ये 16 जो आहे हा सार्वजनिक ठिकाणी समान संधी देतो. 17 जो आहे अस्पृश्यता, कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता चालणार नाही, केली जाणार नाही. 18 काय आहे तर राव बहादूर सर हे जे काही ब्रिटिशांनी दिलेल्या पदव्या आहेत त्या काढण्याबद्दल. चला पुढचा प्रश्न आहे. आता इथे बघा, मोफत लाईव्ह टेस्ट आहे पोलीस भरती 2025. यासाठी डाउनलोड करा टिक्कर मराठी ऍप. ऑनलाईन टेस्ट दर रविवारी सकाळी 11 वाजता असणार आहे आणि याचं विश्लेषण तुम्हाला कुठे मिळेल? सोमवारी सकाळी 11 वाजताच. 10 ऑगस्ट पासून ही सुरू झाली आहे. येत्या रविवारी 11 वाजता आपल्या ऍपमध्ये तुम्हाला ही टेस्ट मिळणार आहे आणि त्यासाठी आपला टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करावा लागेल. ठीक आहे. कितवा प्रश्न हा? 6वा प्रश्न. चला 6वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? किती प्रकारे? 3. आणीबाणी आपण कोणाकडनं घेतली आहे? जर्मनी, है ना. किती आहेत? 3 आहेत. 3 आहेत. कोणत्या 3 आहेत? 352, 356, बरोबर की नाही, आणि 360. 360 आर्थिक आहे, 356 राष्ट्रीय. राज्य ही कुठे आहे? राज्य ही राष्ट्रीय आणीबाणी, आणि ही कुठली आहे? आर्थिक. कोणती आहे? आर्थिक. आर्थिक एकदाही लागली गेलेली नाहीये. 356 ही सर्वाधिक कुठे लागली? मणिपूरमध्ये 10 वेळा. पंजाब पासून सुरुवात झाली 1954 ला. महाराष्ट्रात 3 वेळा झाली 1980. आलं का लक्षात? त्यानंतर 2014 आणि 2019. 1980 ला शरद पवार होते, पृथ्वीराज 2014 ला, 2019 ला अस्थिरच होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 3 वेळेला. आणि 352 3 वेळा लागलेली आहे. चीन पाकिस्तान युद्ध आणि 1975 ला इंदिरा गांधींनी जी आणीबाणी आणली होती, है ना, म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून आपण साजरा करतो. आपण म्हणजे आत्ताच्या सरकारने ते सुरू केले. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानानुसार सार्वभौम भारतीय जनता न्याय संसद कार्यकारी मंडळ कोणता आहे? सार्वभौम कार्यकारी मंडळ आहे. ओके. न्यायसंस्थेमध्ये काय आहेत तर बघा, न्यायसंस्थेमध्ये जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत ते, त्याच्यानंतर राज्यामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय, कलम 214 आणि कलम 231 अंतर्गत. कलम 231 काय सांगतो? 2 किंवा अधिक राज्य मिळून संयुक्तपणे, जसं आपलं मुंबई आहे, गोवा आणि महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दीव दमण सगळ्यांना पकडून म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश झालं. ओके. ते लक्षात ठेवा. भारतीय संविधानानुसार सार्वभौम काय आहे तर कार्यकारी मंडळ. सार्वभौम, अरे हा, सार्वभौम्यामध्ये मी काहीतरी चुकीचं बोललो. कार्यकारी मंडळ नाही, भारतीय जनता. भारतीय जनता. ओके. आठवं जाऊया. भारताच्या संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? आता हे कायदे मंडळाला. कायदे मंडळ म्हणजे कुठलं? तर संसद. संसदेमध्ये घटना दुरुस्ती केली जाते. घटना दुरुस्ती जी आहे ही लोकसभेमध्ये आणतात. लोकसभेमधनं पारित झाली की ती राज्यसभेला करावीच लागते आणि मग ह्याच्यात संयुक्त बैठक होत नाही, हे लक्षात ठेवा. घटना दुरुस्तीची संयुक्त बैठक होत नाही, हे लक्षात ठेवा. संयुक्त बैठक आपण कोणाकडनं घेतली आहे? ऑस्ट्रेलिया. आलं का लक्षात? संयुक्त बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. संयुक्त बैठक बोलवतो कोण? राष्ट्रपती. कोण बोलवतो? राष्ट्रपती. बरोबर का नाही? आणि अध्यक्ष कोण असतो? लोकसभा सभापती. कोण असतो? लोकसभेचा सभापती हा याचा अध्यक्ष असतो. ठीक आहे.
चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. संविधानिक घटना दुरुस्ती अन्वये कोणता मूलभूत हक्क संविधानातून वगळण्यात आला? कोणता मूलभूत हक्क? बरोबर आहे. आता कोणता मूलभूत हक्क? यापैकी संपत्तीचा हक्क. आधी किती होते? 7 हक्क होते. 7 हक्क, बरोबर की नाही? मूलभूत हक्कामध्ये हा मूलभूत हक्क, यामध्ये 7 हक्क होते. यामधला एक काढण्यात आला. एक काढण्यात आला. कधी काढण्यात आला? 44वी घटना दुरुस्ती यामध्ये, बरोबर की नाही? आणि ही कधी झाली? 1978 ला ना, 77-78 ला. आणि 44वी घटनात्न काढून हिला 300A यामध्ये टाकण्यात आलं. आणि संपत्तीचा अधिकार, संपत्ती ही काय केली? कायदेशीर बाब झाली. आणि कोणत्या? 301 यामध्ये टाकण्यात आलं. ओके. मूलभूत हक्कातून संपत्तीचा जो हक्क आहे हा वगळण्यात आला आणि तो कायदेशीर बनवण्यात आला 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत. हे लक्षात ठेवा. 10वा प्रश्न. लोकसभेची कमाल जास्तीत जास्त किती सभासद संख्या निर्धारित केलेली आहे? जास्तीत जास्त किती आहे? 552. आता सध्या लोकसभेची आपण स्ट्रेंथ बघितली तर ती किती आहे? 543 इतकी आहे. किती आहे? 543. आता 543 काय आहे? 545 होती. काय होती? 545 होती. 2 अँग्लो इंडियन जे होते ना, अँग्लो इंडियनचा अर्थ काय? आई वडिलांपैकी कोणताही एक परदेशातला, एक भारतीय तर एक परदेशातला, तर अशांना अँग्लो इंडियन म्हणायचे. आता ती काय झाली? तर 104वी घटना दुरुस्ती होती, त्यातनं काय झाली? ही बंद केली. त्यामुळे 545 न 2 गेले 543 है ना. तर आता सध्या याची स्ट्रेंथ किती आहे? 543. आणि सर्वाधिक किती सभासद संख्या होती? 552 आहे. चला, मोफत लाईव्ह टेस्ट यासाठी टिक्कर मराठीचा ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, कारण ही टेस्ट जी आहे ही दर रविवारी असणार आहे आता. आणि ती सकाळी 11 वाजता येईल आपल्या ऍपमध्ये. तुम्हाला सोमवारी 11 वाजता याचं विश्लेषण मिळेल. ठीक आहे. चला, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती आहे? यापैकी एकूण विचारले 500 किती? 250 है ना. 250 पैकी 12 जे आहेत ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. कळलं? म्हणजे निवडून येत नाहीत. बाकी 238 असतात. 238 अधिक 12 250. कळलं? आता वेगवेगळ्या क्षेत्रातले, आत्ताच तुम्हाला माहिती आहे ना, आपण चालू घडामोडीमध्ये पाहिलं होतं. उज्ज्वल निकम आहे, त्याच्यानंतर मीनाक्षी जैन इतिहासकार, त्याच्यानंतर शृंखला जे परराष्ट्र मंत्री आहेत, आणि मास्टर सदानंद है ना. अशा 4 जणांची द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केलेली आहे. चला, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? किती सदस्य निवडून येतात राज्यसभेमध्ये? राज्यसभेमध्ये हा कितवा प्रश्न होता रे? याला नंबर नाही टाकला मी. हा 11वा आणि हा 12वा. काय बरं? 12वा. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? निवडून येण्याची संख्या 238 आहे. 238 निवडून येणारे, आणि 12 जे आहे ते राष्ट्रपती काय करतात? नामनिर्देशित करतात. 552 ही लोकसभेची संख्या आहे है ना. 288 किती आहे रे? आपल्या विधानसभेची आहे है ना. चला, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न क्रमांक काय? राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतं? तोच प्रश्न त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कोण करतं? 12 सभासदांची राष्ट्रपती करतात. पंतप्रधान यामध्ये येत नाही. पंतप्रधान कलम 74 अंतर्गतच येतो, जो काय सांगतो? कलम 74 मंत्रिमंडळ जो आहे त्याच्याशी निगडीत, बरोबर की नाही. उपराष्ट्रपतीचा कलम काय? कलम 63 पासून है ना.
राष्ट्रपतीचा कलम हा किती आहे? कलम 74. कलम 74. राष्ट्रपतीचा काय आहे? कलम 52 है ना. उपराष्ट्रपती कलम काय आहे? कलम 63. ओके. हा राज्यसभा अध्यक्ष उपराष्ट्रपतीच असतो. चला 14वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ती 6 वर्ष असते. किती असते? 6 वर्ष. आता राज्यसभेच्या सभासदांची मुदत, आणि आता राज्यसभा म्हटलं तर याचा सभापती कोण असतो? याचा सभापती असतो उपराष्ट्रपती. आता याचा उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ जो आहे हा कार्यकाळ असतो 5 वर्ष. हा, आणि राज्यसभेचा सदस्य यांचा कार्यकाळ हा काय असतो? 6 वर्ष. हे लक्षात ठेवा, दोघांमध्ये फरक आहे. 6 वर्ष, कारण तो सभासद निवडून आलेला असतो. उपराष्ट्रपती हा जरी निवडून आला तरी याचा काळ संविधानामध्ये 5 वर्ष आहे. एवढं लक्षात ठेवा. कारण हे कायमस्वरूपी आहे राज्यसभा, आणि 1/6 एवढे सदस्य प्रत्येक काय होतात? 2 वर्षाने निवृत्त होतात. चला 15वा प्रश्न. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. 2024 ला कोणती झाली? 18वी लोकसभा झाली. काय झाली? 18वी लोकसभा. बरोबर की नाही? 18व्या लोकसभेचा आता कोण सभापती झालेले आहेत? 18व्या लोकसभेचे ओम बिर्ला झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. स्थायी सभागृह आहे आपलं राज्यसभा आहे. मोफत लाईव्ह टेस्ट, ऑनलाईन टेस्ट दर रविवारी सकाळी 11 वाजता, आणि त्याचं विश्लेषण सोमवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला मिळणार. मोफत आहे. 100 मार्कांची असणार आहे, म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप, या टिक्कर मराठी दिसतोय, या टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करावा लागेल. तोही विना मूल्य आहे. कितवा प्रश्न होता? 15. चला 16वा प्रश्नाकडे जाऊया. 16वा प्रश्न काय? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आता राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे सभापती हा उपराष्ट्रपती असतो. याच्या शपथेचा कलम कुठला आहे? कलम 69. कलम 69 जो आहे याची शपथ आहे. याला शपथ कोण देतो? राष्ट्रपती देतो. आणि हा शपथ जो घेतो हा राज्यसभेचा सभापती म्हणूनच घेतो. सभापती अध्यक्ष म्हणून तो हा घेत असतो. राज्यपालाची नेमणूक कोण करतं? तर नेमणूक राष्ट्रपती करतो. कोण करतो? राष्ट्रपती. हे लक्षात ठेवा. पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्रपती करतो, है ना. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण असतात? लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा राज्यातल्या. पण निवडून आलेलेच याच्यात सदस्य सहभागी होऊ शकतात. एवढं लक्षात ठेवा. 17वा प्रश्न. राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो? राज्यसभा सभागृहाचा कालावधी, सभागृहाचा हा स्थायी सभागृह आहे, याचा कुठलाही कालावधी नाही आहे. यांच्या सदस्याचा 6 वर्ष. सदस्य जो आहे यांचा 6 वर्ष. आणि सभापती जो आहे म्हणजेच उपराष्ट्रपती, कोण बरं? उपराष्ट्रपती. याचा कार्यकाळ हा किती आहे? 5 वर्ष है ना. आता आपले 14वे जगदीप धनखड होते, पण त्यांनी निवृत्ती दिली, आणि त्या निवृत्तीमुळे कलम 67 अंतर्गत, मगाशी मला वाटतं काहीतरी मी 80 म्हटलं, 80 तर आपला याचा कलम आहे राज्यसभेचा, बरोबर की नाही. कलम 67 अंतर्गत त्यांनी दिलेलं आहे, कारण तो कार्यकाळ आहे उपराष्ट्रपतीचा. 18वा. एखादे विधेयक धन वित्त आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचा सभापती. आलं का लक्षात? लोकसभेचा सभापती याला अधिकार आहे की एखादं विधेयक जर आलं तर ते विधेयक धनविधेयक आहे का कशाशी त्याचा संबंध आहे, पण धनविधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या सभापतीला, राज्यसभेच्या सभापतीला नाही, पंतप्रधानाला नाही, आणि राष्ट्रपती याची संमती लागते. याची काय? संमती. आणि लोकसभा सभापती हे ठरवतो. ओके, हे लक्षात ठेवा. धनविधेयक याचा कलम कुठला आहे?
कलम 111, हे लक्षात ठेवा. चला, कितवा प्रश्न होता? 18वा. 19वा प्रश्न, भारतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी कोणाकडे असतं? तर संयुक्त अधिवेशन म्हणजे संयुक्त बैठक हे लोकसभेचा सभापती असतो, अध्यक्ष. संयुक्त बैठक मी तुम्हाला सांगितली ही कोणाकडनं घेतली? ऑस्ट्रेलिया, बरोबर की नाही? संयुक्त बैठक हे ह्याचा अध्यक्ष लोकसभेचा सभापती, लोकसभा सभापती, बरोबर की नाही? आणि संयुक्त बैठक बोलवतो कोण? बोलवतो राष्ट्रपती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा कलम मला फक्त सांगायचा, तुम्ही संयुक्त सभेचा कलम हा कमेंट्स मध्ये सांगायचा. 20वा प्रश्न, एखादे धनविधेयक फेटाळण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? फेटाळण्याचा लोकसभा सभापतीला. फेटाळण्याचा अधिकार सभापतीला नाही, लोकसभेला. फेटाळण्याचा अधिकार लोकसभेला आहे की नाही हा ठरवण्याचा अधिकार धनविधेयक लोकसभेच्या सभापतीला आहे आणि राष्ट्रपतीची संमती त्याला असावी लागते. तर फेटाळणार कोण? लोकसभा. ठीक आहे, चला, मोफत लाईव्ह टेस्ट आहे, इथे तुम्हाला दिसते टिक्कर मराठी ऍपवर. रविवारी सकाळी 11 वाजता. विश्लेषण तुम्हाला प्रत्येक सोमवारी मिळेल 11 वाजता त्याच वेळेला. पण यासाठी टिक्कर मराठी ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. कितवा प्रश्न होता? 20. 21वा प्रश्न, लोकसभा हे सभागृह आहे. कनिष्ठ, वरिष्ठ, प्राचीन, अर्वाचीन प्राचीन अर्वाचीन सोडून द्या. लोकसभा सभागृह हे काय आहे? हा कनिष्ठ आहे. प्रथम आहे पण कनिष्ठ आहे. कलम काय येतं? कलम 81 है ना. लोकसभेचे सध्याचे तुम्हाला सांगितले ओम बिर्ला आहे, जे राजस्थान कोटा इथून मतदारसंघातून निवडून आलेले. पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? माळवणकर होते. हे पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला विचारतात. 22वा प्रश्न, 22वाच ना? हा, राज्यसभा सभागृह काय आहे? तर वरिष्ठ आहे पण द्वितीय. द्वितीय का? कारण सर्व जे काय ठराव बिराव विधेयक हे लोकसभेतच येतात आणि मग राज्यसभेमध्ये जातात, त्यामुळे द्वितीय. पण तसं हे वरिष्ठ आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. राज्यसभेचे सध्याचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती कोण होते? जगदीप धनखड. त्यांनी राजीनामा दिला. 9 सप्टेंबरला ज्या वेळेला निवडणूक होईल, केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, त्यानंतर जे काही भारताचे 15वे उपराष्ट्रपती ठरतील ते आपल्याला कळेलच, है ना. 23वा प्रश्न, संसदेचे स्थायी कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते आहे? कोणते आहे बरं? यापैकी राज्यसभा, बरोबर की नाही. विधान परिषद 6 राज्यांमध्ये. किती राज्यांमध्ये? 6 राज्य. कुठला आहे? उत्तर प्रदेश, बिहार, त्याच्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, है ना. यामध्ये विधानसभेची किती संख्या आपली? 288. विधान परिषदेची किती? 78. किती आहे? 78 आहे, बरोबर की नाही. लोकसभेची स्ट्रेंथ किती आहे? 545 इतकी आहे. ओके, हे लक्षात ठेवा. 24वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणत्या सभागृहाने पंतप्रधान विरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो? खालीलपैकी कोणत्या सभागृहाने पंतप्रधान विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला त्यांना राजीनामा द्यावा लागतो? हा, लोकसभेला. हा, त्या सभागृहाने पंतप्रधान, कारण पंतप्रधान हा कोणाला जबाबदार असतो? हा लोकसभेला. आता लोकसभेला कोण बरं? तर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. कळलं का? तसंच विधानसभेला कोण असतो? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. ओके, हे लक्षात ठेवा. कितवा प्रश्न? 25वा.
25वा प्रश्न, लोकसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर तो उपसभापती लोकसभेचा. आणि लोकसभेचा उपसभापती कोणाला राजीनामा देणार? हा राजीनामा देणार राष्ट्रपतीला, सॉरी लोकसभा अध्यक्षाला. कोणाला देणार? लोकसभा अध्यक्ष जो आहे याला आपला राजीनामा देणार. ओके, बाय. ओके, तर आपलं हे टिक्कर मराठीचं टेलिग्राम लिंक आहे. टेलिग्राम लिंकला जॉईन करायचं, टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याचबरोबर काय करायचं तर सबस्क्राईब करायचं, शेअर करायची लिंक आणि लाईक करायचं. ओके, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर हे सर्व काही तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा, सबस्क्राईब करा नवीन आहात तर, आणि शेअर करत जा. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटू. जय हिंद.